अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरसह अनेक मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगरसेवक शम्स खान यांनी 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या निवेदनातून केली होती। आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील शम्स खान यांनी मुकुंदनगरसह उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचं पॅचिंग करण्याचे आदेश दिले आणि आता प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। नगरसेवक शम्स हाजी समीर खान आणि सामाजिक कार्यकर्ते खान बाबा यांच्या प्रयत्नातून मुकुंदनगर मेन रोडवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झाल्यानं मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। दरम्यान सुरू झालेलं पॅचिंगचं काम केवळ तात्पुरतं न राहता दर्जेदार आणि टिकाऊ करण्यात यावं अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये। नगरसेवक शम्स खान यांच्या पाठपुराव्यामुळे मुकुंदनगरच्या रस्त्यांच्या प्रश्नाला प्रत्यक्ष कामाच्या रूपाने गती मिळाली आहे। खड्ड्यांपासून नागरिकांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाठपुरावा झाला, आदेश झाले आणि आता रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे। आज प्रथम मुकुंदनगरच्या अनेक दिवसापासून जे प्रोसेस चालू होता त्याचा कुठेतरी देखील मुहूर्त लागलेला आहे व आम्हाला मागच्या 4-5 दिवसापूर्वी आमची महानगरपालिकेमध्ये मीटिंग झाली होती। त्या टायमिंगला आयुक्त साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं सोमवारपासून आम्ही काम चालू करणार, पण आज त्यांनी मंगळवारी काम चालू केलं व बुधवारी आमचा सण आहे। कुठेतरी ह्या कामाला वेळ लागलं म्हणून आज आम्हाला सकाळी जिल्हा अधिकारीमध्ये ती मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मी उपस्थित नव्हतो, शम्स खान होते तिथं। शम्स खाननी ते संभाषण केलं, इकडची जी समस्या होती ते कलेक्टर साहेबांना निर्देश आणून दिली व त्यांनी सांगितलं सकाळचं आम्ही काम चालू करू। पण सकाळी आम्ही त्यांना 10 वाजेपर्यंत जे कॉल करत होते ते कॉल उचलायला तयार नाही। त्यांच्यानंतर आमचे जे कॉल उचलले मग ते आम्हाला म्हणायला लागले का प्रोसेस चालू आहे, आम्ही काम करतो। मग आम्ही महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब यशवंत डांगे साहेब त्यांच्या ऑफिसला गेलो, त्या ऑफिसला उपस्थित नव्हते। मग आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सकाळी 9:30 वाजेपासून बसलेलो होतो। मग तिथं आम्ही वडापाव खाऊन काहीतरी एक वेगळं आंदोलन केलं। मग आयुक्त साहेबांनी काम चालू केलं। मग त्याच्यानंतर आम्हाला फोन आला की आता आम्ही ते डंपर ते जीसीपी त्याला पाठवून दिलं। साहेबांना म्हटलं साहेब धन्यवाद तुमचे। व अजून एक असं चित्र आम्हाला बघायला भेटलं मुकुंदनगरमध्ये का एका डंपर मागं अनेक कार्यकर्त्याचं त्या डंपरवर प्रेम। आता हे जे रोड ते काम चालू आहे ते रोवणाऱ्याचे आसू पुसायचं फक्त काम चालू आहे, पण एवढं प्रेम बघून ते डंपरच्या मागं कार्यकर्ते होतं आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी होते, काहीतरी समाज कार्यकर्ते होते। आता एवढं त्यांनी जर डंपरला प्रेम दिलं तर मला आता कुठंतरी असं वाटतं काही 10-15 वर्ष काय रोड हे खराब होणार नाही असं मला कुठेतरी जाणून घेतो। आता महानगरपालिकेने याची दखल घ्यावी। आज आम्ही त्यांच्या दालनाच्या बाहेर वडापाव खाल्लं। साहेब आता अशी वेळ येऊ नका देऊ तर तुमच्या कॅबिनमध्ये आम्हाला जेवण करून उपोषण करावं लागेल आणि हे जेपर्यंत प्रॉपर मुकुंदनगरचे 2 डीपी रोड इरिगेशन ऑफिस ते दर्गा दायरा व फकीरवाडे ते गरीब नवाज मस्जिद दर्गा दायरा हे पूर्ण काँक्रीटीकरण जेपर्यंत होत नाही तेव्हापर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि आम्ही याची दखल नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पण जाऊन त्यांना भेट देणार आहे। याला त्यांना भेट देऊन इकडची जी समस्या आहे ही अतिशय भयंकर समस्या झालेली आहे हे त्यांच्या निर्देशात आणून देऊन त्यांना एक मुकुंदनगरमध्ये सर्वे म्हणून साहेबांनी इकडे भेट द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।